नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। समाज कल्याणची आपली सिरीज खूप भारी चालली होती यूट्यूबवर, त्याचेच मग सगळे लेक्चर आपण आपल्या बॅच मध्ये पण घेतलेले आहेत। तर त्याच धर्तीवर आता आपण कोशागारची सिरीज सुरू करतो यूट्यूबवर। प्रत्येक विभागाचा एक एक पेपर यूट्यूबवर असेल आणि बाकी सगळं आपलं सरळ सेवाची जी PYQ बॅच आहे स्काय ब्लू कलरची, तर त्याच्यामध्ये आपण बाकीचे सगळे प्रश्न टाकणार आहोत। ठीक आहे, तर कोशागार भरतीचे पेपर सुद्धा हे आलेले आहेत, अवघड प्रश्न म्हणतो ना आपण, तर तशा पद्धतीने आहेत। तर आपण प्रत्येक विभागाचा एक एक पेपर यूट्यूबवर घेतोय। माझ्याकडे आता पुणे, नाशिक, कोकण, छत्रपती संभाजीनगर इत्यादीचे पेपर आलेले आहेत। तुमच्याकडे पण जर पेपर असतील तर तुम्ही मला ह्या नंबरवर वगैरे पाठवू शकता पेपर तुमच्याकडे, तर आपण ते सगळे पेपर आपल्या बॅच मध्ये घेणार आहे आणि यूट्यूबवर प्रत्येक विभागाचा आपण एक एक पेपर घेतो। तर ही आपली ती बॅच आहे की ज्याच्यामध्ये नाव दिले आपण सरळ सेवा बॅच PYQ 2025। याच्यामध्ये आपण शिकवणारे दोन फोल्डर पहिल्यांदा देतो, एक गणिताचा आणि एक बुद्धिमत्तेचा, आणि त्याच्यानंतर सगळे PYQ आपण घेतो। आता माझं पोस्टर जुनच आहे, याच्यात काय मला कोशागार भरती माहित नव्हती एक्झाम येणार आहे किंवा आदिवासी विभागाची भरती माहित नव्हती। आता त्याचा तर IBPS पण जे रिस्पॉन्स शीट आपल्याला मिळतात त्या सगळ्यांची आपण घेणार आहे। तर ही बॅच ज्यांना सरळ सेवेची तयारी करायची आहे ते लोक माझी ही बॅच जॉईन करू शकतात, सरळ सेवा बॅच 2025। याच्यात गणित आणि बुद्धिमत्तेचे शिकवणारे दोन फोल्डर तुम्हाला मिळतील, मॅथ्सचा आणि रिझनिंगचा, आणि त्याच्यानंतर या सर्व एक्झामचे आपण PYQ त्याच्यात पेपर वाईज अपलोड करत आहोत। जसं आजचं लेक्चर तुम्हाला दिसेल तसंच ते त्या बॅच मध्ये सगळ्या परीक्षांचे जे आतापर्यंत माझ्याकडे रिस्पॉन्स शीट येत आहेत त्याचे आपण देतो। तुम्हाला याचे रिस्पॉन्स शीट असतील तुमच्याकडे तर मला ह्या नंबरवर सेंड करू शकता आणि एज्युकल्चर ॲप डाउनलोड करून ही तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता। याचे पण पेपर बऱ्यापैकी अवघड होते। आजचा आपण पेपर घेतलेला आहे कोशागार भरतीचा ज्युनियर अकाउंटंट पुणे विभागाचा पेपर आहे हा। तर 21 एप्रिल 2025 ला झालेला होता 1 ते 3 या शिफ्ट वेळेमध्ये। तर हा पेपर आज आपण घेतोय, एकदम व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे आणि त्याच्यानुसार आपण ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका कव्हर करणार आहे। तर नक्कीच याचा तुम्हाला फायदा होणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर जे मित्र याची तयारी करतायत त्यांच्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। चला मग सुरू करू आपण। बघा, पहिलाच प्रश्न पदावलीचा आलाय। तर पदावली जशी दिसली की आपल्याला बॉडमास आठवलं पाहिजे, आणि बॉडमास मध्ये पण आपल्याला ही एक गोष्ट कळली पाहिजे की नेहमी आतून सॉल्व्ह करायला घ्यायचं असतं। आता एवढे सगळे ब्रॅकेट्स आहेत पण सगळ्यात आतमधला ब्रॅकेट आहे तर इथून सॉल्व्ह करायला घ्यायचं आपण नेहमी। तर मी पहिल्यांदा हे सॉल्व्ह करतो। काय येणार आहे मग, तिरकस गुणाकार करायचा, 6 × 6 वजा 4 × 4 खाली 6 × 24, म्हणजेच हे किती आलं, 6 + 4 2, 2/24 म्हणजेच किती, 1/12। याचं उत्तर आलं 1/12, पण याच्या मागे वजा चिन्ह आहे बरोबर, म्हणजे वजा 1/12। मग हे पण सॉल्व्ह करून घ्यायचं, 2 × 4 = 5, 5/2 वजा 1/12 बरोबर। आता परत आपण छेद समान करू, तिरकस गुणाकारापेक्षा छेद समान करणं जरा इझी पडतं। आता 2 आणि 12 आहे, दोघांचा छेद 12 होऊ शकतो। तर ह्याला 12 होण्यासाठी ह्याला 6 ने गुणलं तर वर पण 6 ने गुणा, 6 × 5 = 30, आणि याला 12 होण्यासाठी 1 नच गुणलं तर वर पण 1 नच गुणा, 1 1 1 30 - 1 29/12। एक स्टेप कमी होती आपली छेद समान करायच्या पद्धतीनं। मग 29/12 च्या मागं काय आहे, 1/2 न गुणलंय त्याला, मग 1/2 न जर गुणलं तर 1/2 गुणिले 29/12 म्हणजेच किती येत आहे, 29/12 = 24। इथपर्यंत त्याचं उत्तर काय आलं आपलं, 29/24। त्याच्या मागं वजा साइन आहे आणि वजाच्या इकडे काय, परत एक पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे। परत ह्याला फ्रॅक्शन करू, 4 × 1 = 4 आणि 1 5/4, याला फ्रॅक्शन केला। आता परत छेद समान करायचं, इथं 4 आहे इथं 24 आहे, दोघांचा छेद आपण 24 करू शकतो। 24 याला 6 न गुणलं तर ह्याला पण 6 न गुणा, 6 × 5 = 30, 24 याला 1 नच गुणलं म्हणजे वरच्याला पण 1 नाही, 29 1 29, सो 30 - 29 1, 1/24। इथपर्यंत त्याचं आपलं उत्तर आलं। त्याच्या मागं भागिले, आणि या भागिलेच्या आधी पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, मग ह्याला पण थोडं नीट करू, 4 × 3 = 12 आणि 13/4, 13/4 आणि भागिलेचं गुणिले होणार, आणि जे पुढचं 1/24 होतं ते काय होणार आता, 24/1 होणार। मग याचं उत्तर काय आलं आपलं, 4 × 1 = 4, 4 × 6 = 24 आणि 13 × 6 = 78 आलं। म्हणजे इथपासून ते इथपर्यंत त्याचं उत्तर आपलं काय आलं, 78। आणि हे जे मी एवढं केलंय ना, याला जगातल्या कुठल्या माणसाकडे शॉर्टकट नाही, हे तुम्हाला करावंच लागणार आहे आणि अशाच पद्धतीने करायला लागणार आहे। सिस्टमॅटिक लिहून करून तुम्हाला वेळ पुरणार नाही। तर या पूर्ण ब्रॅकेटचं उत्तर आलं 78, 78च्या पुढे भागिले, चला मग पुढचा ब्रॅकेट सोडू आता, 1/2 ऑफ म्हणजे गुणिले असतं, आणि 4.1/3 म्हणजे 4 × 3 = 12 आणि 1 13/3 पटलं इथपर्यंत।
मग ह्याचं उत्तर किती आलं? 13 एक्के 13 आणि 3 दुनी 6 म्हणजे 78 भागिले 13/6. मग 78 भागिले 13/6 असं जर असेल तर आपण काय करतो? परत 78 गुणिले भागाकाराचा गुणाकार करतो आणि पुढचं उलट करतो. 6/13 मग काय येणार? 13 एक्क 13 13 78 6 36. काय आन्सर? 36. ऑप्शन नंबर 4. कळलं सगळ्यांना व्यवस्थित? याला दुसरं तुम्ही काहीही करू शकत नाही. काही काय छोट्या मोठ्या ट्रिक्स लागतील पण त्या काय प्रत्येक वेळी लागतील असं काही नाहीये. तर हेच तुम्हाला जमलं पाहिजे आणि हे विदिन 1 मिनिट होतं. जर मी समजावून सांगून 2-2.5 मिनिटं घेतोय तुम्हाला एकदम व्यवस्थित तर तुमचं स्वतःला तुम्हाला 1 मिनिटात सुटेल. काय गरज आहे? प्रॅक्टिसची गरज आहे. ओके चला पुढे जाऊ आपण. ABCDEF आणि G हे 7 लोक एका ओळीत उत्तरेकडे तोंड करून बसलेत. 7 लोक आहेत. लगेच 7 लोक काढून घेतले. 1 2 3 4 5 6 आणि 7 उत्तरेकडे तोंड करून बसलेत. G च्या उजवीकडे केवळ 3 लोक बसलेत. म्हणजे G कुठे असणार? इथं, कारण त्याच्या उजवीकडे 3च लोक पाहिजेत. 1 2 3 आहेत. चला पुढं. F च्या डावीकडे केवळ 4 लोक बसलेत. F च्या डावीकडे 4 लोक आहेत म्हणजे F कुठे येणार? इथं, त्याच्या डावीकडे 4. 1 2 3 4 जमलं. D हा A आणि G यांचा लगतचा शेजारी आहे. D हा A आणि G चा शेजारी आहे म्हणजे D इथं येणार, तो A आणि G चा लगतचा शेजारी आहे. C हा E च्या लगतच उजवीकडे बसला आहे. C हा E च्या लगत उजवीकडे म्हणजे C इथं बसला असणार E च्या लगत उजवीकडे. आता कोण राहिलं? आपला B राहिलाय. B कुठे येणार? राहिलेल्या जागी काय येणार? आपला B येणार. समजलं? तर आता काय विचारले? तर B आणि E यांच्यामध्ये किती लोक बसले असतील? B आणि E यांच्यामध्ये किती लोक बसलेत? 4 लोक बसलेले आहेत. ऑप्शन नंबर 3. पटलं सगळ्यांना व्यवस्थित? ठीक आहे चलो नेक्स्ट. ABCDEF आणि G हे 7 बॉक्स एकमेकांवर ठेवलेत परंतु याच क्रमाने ठेवलेत असे नाही. C च्या वर केवळ 4 बॉक्स ठेवलेले आहेत. आता आपण करून घेऊ सरळ. 1 2 3 4 5 6 आणि 7 7 बॉक्स आहेत. 7 बॉक्स ठेवले. परत काय म्हटले? C च्या वर केवळ 4 बॉक्स ठेवलेत. C च्या वर 4च बॉक्स आहेत फक्त. 1 2 3 4 मग C इथं आला. B ला तळापासून 4थ्या क्रमांकावर ठेवले. B ला तळापासून 4थ्या क्रमांकावर म्हणजे इथं आला. F ला E च्या लगतच खाली. F ला E च्या लगतच खाली पण B च्या वर ठेवले आहे. पण B च्या वर ठेवलेले आहे. ठीक आहे. F ला म्हणजे F कुठे येणार? इथं येऊ शकतो आपण. E F आणि B च्या लगत वर म्हटलंय का नाही? फक्त वर म्हटलंय म्हणजे किंवा इथं पण येऊ शकतं. E F आणि हे खालचं सगळं आहे तसं आपण लिहून घ्यायचं. दोन्ही केसेस एकावेळी ठेवायचे. D ला A च्या लगतच वर ठेवले आहे. D ला A च्या लगत वर म्हणजे ह्याच्यात कुठे येणार? D ला A च्या लगत वर, D ला A च्या लगत वर दोन्हीकडे. G ला E च्या खाली ठेवले नाही. आता G ला E च्या खाली ठेवले नाही म्हणजे ही केस भरता येणार नाही. आपल्याला काय भरायला लागेल? हीच केस भरायला लागेल. G ला वर ठेवले. तर G आणि D यांच्यामध्ये किती बॉक्स आहेत? G आणि D यांच्यामध्ये 1 2 3 4 किती बॉक्स आहेत रे? 4 बॉक्स ठेवलेले आहेत. या 2 केस सायमल्टेनियसली फिल करणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं? तुम्ही केस नाही बनवत. चुकून तुमच्या नशिबात असेल तर तुमच्याकडून ही केस घेतली जाणार. नशिबात नसेल तर ही केस घेतली जाणार. त्या 50% खेळायचं नसतं. जर तुम्ही त्या 50% खेळत बसला तर मग परत वेळ जातो. ठीक आहे. आणि तुम्हाला तुमचं नशीब माहित आहे. आपलं बरोबर वर्स्टवालंच नशीब असणार आहे. त्यापेक्षा मग दोन्ही सोडवायच्या पद्धती असतात की दोन्ही एका वेळी फिल करत राहणे. नेक्स्ट. दिलेल्या पदावलीचे मूल्य शोधायचे. आता आपल्याला हे घातांकाचं कॉमन काढणे मी याला किती महत्व देतो हे जे माझी बॅच घेतात त्यांना माहित आहे. कॉमन काढणे ही कन्सेप्ट एवढी मोठी आहे ना. ठीक आहे. एवढी महत्वाची कन्सेप्ट आहे. दुर्लक्ष करून चालत नाही या कन्सेप्टकडे आणि आपण हे बेसिक मध्ये घेतो कॉमन काढणे. आता बघा मी ह्या गोष्टीला लिहितो व्यवस्थित जरा. 5 गुणिले 3चा n + 2 अधिक 81 गुणिले 3चा n आणि खाली काय लिहितोय मी? 14 गुणिले 3चा n + 2. आता मला सांगा याला जरा असं वेगळं लिहूया. a चा m + n आहे म्हणजे a चा m × a चा n असतंय म्हणजे 5 गुणिले 3चा n गुणिले 3चा दुसरा. ह्यालाच एकत्र करून हे येतं कारण आपल्याला माहित आहे पाया समान गुणाकाराची क्रिया असेल तर आपण काय करतो? घातांकांची बेरीज करतो. मग ह्यालाच विभागायचं असेल तर असं विभागू शकतो आपण. प्लस 81 × 3चा n आणि अपॉन मी काय करू शकतो? 14 गुणिले 3चा n × 3चा दुसरा. जमलं? आता एक एक गोष्ट आपण एलिमिनेट करून टाकू.
मला एक सांगा, मी या सगळ्यातून 3चा n कॉमन काढू शकतो? जर मी या सगळ्यातून 3चा n कॉमन काढला, 3चा n कॉमन काढला, तर आतमध्ये काय उरतंय? 5 गुणिले 3चा दुसरा, 5 गुणिले 3चा दुसरा अधिक 81 म्हणजे 3चा चौथा, आणि तो 3चा n तर कॉमन काढला, डिवायडेड बाय इथं पण 3चा n घेतला, तर पुढे काय राहते आपलं? 14 गुणिले 3चा दुसरा. मग मला सांगा, 3चा n आणि 3चा n कॅन्सल झालं. इवन ह्याच्यातून 3चा दुसरा पण बाहेर काढू शकतो. 3चा दुसरा इवन पहिल्यांदा काढू शकलो असतो, पण मी स्टेप बाय स्टेप गेलो. 5 गुणिले इथं किती उरला? 3च्या चौथ्यातून 3चा दुसरा गेला म्हणजे 3चा दुसरा उरला, आणि याच्यातून इथं किती उरलं? 14 उरलं, आणि 3चा दुसरा तर आहेच, तर हे दोन्ही पण कॅन्सल होणार. मग 3चा दुसरा किती? 9, 3चा वर्ग 9, 9 गुणिले 5 45, आणि 45 9 गुणिले ठीक आहे, 3चा दुसरा कॉमन काढलं तर इथं 3चा दुसरा इथं अधिक आहे ना, सॉरी अधिक आहे. मग 5 अधिक 3चा दुसरा किती? 9, 9 आणि 5 14, आणि खाली पण किती राहिले? 14, 14 चे 14 किती? 1. ऑप्शन काय आला? 1. मी चुकून इथं गुणाकार कन्सिडर केलं, तर हे अधिक आहे ना. इथं 3चा दुसरा कॉमन काढला तर 5 अधिक 3चा दुसरा उरणार, 5 आणि 9 14, 14 चे 14 बरोबर 1. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. तर कॉमन काढणे, हा इंडायसेसचे 7 नियम तुम्हाला माहित पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. आणि आतापर्यंत तुम्हाला अनुभव आला असेल, ग्रुप सी ची परीक्षा घ्या, कुठल्या पण सरळ सेवेच्या परीक्षा घ्या, ट्रिक्स बिक्स मॅटर करतं का? ते रील वाले व्हिडिओ मॅटर करतात का? 1 मिनिटात सोडवा, 2 सेकंदात सोडवा, 5 सेकंदात सोडवा? बाळांनो, नाही मॅटर करत ते. तुमच्या कन्सेप्ट किती क्लिअर आहेत, तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी माहित आहेत का? गणिताच्या गमती जमती माहित आहेत का? याच्यावर तुम्हाला गणिताचा पेपर सोपा जाणार की अवघड जाणार हे ठरणार आहे. सो कृपया करून माझ्या विद्यार्थ्यांनी तरी ट्रिक्सच्या नादाला लागायचं नाही. तुम्ही कन्सेप्टवर फोकस करा, तुम्हाला सगळं येतं. ठीक आहे. बघा, परत रिझनिंगचा बॉक्सचा प्रश्न आहे. ABCDEFG हे 7 बॉक्स एकमेकांना ठेवले आहेत, परंतु याचक्रमाने नाही. जीच्या वर केवळ 6 बॉक्स आहेत, म्हणजे 1 2 3 4 5 6 7. जीच्या वर 6 बॉक्स आहेत, तर जी सगळ्यात शेवटी असणार. डी आणि सी यांच्यामध्ये केवळ 4 बॉक्स ठेवले. डी आणि सी च्या मध्ये 4 बॉक्स ठेवलेत, साईडला लिहून घेतलं. एफ आणि जी यांच्यामध्ये केवळ 3 बॉक्स आहेत, 1 2 3, म्हणजे एफ इथं येणार आहे. एफ आणि जी मध्ये 3 बॉक्स आहेत. ए आणि बी च्या लगतच, ए हा बी च्या लगतच खाली, ए हा बी च्या लगतच खाली, परंतु डी च्या वर ठेवलेला आहे, डी च्या वर ठेवलाय ए. तर ई आणि डी च्या मध्ये किती लोक आहेत त्यांनी तुम्हाला असं विचारलेलं आहे. आता डी आणि सी मध्ये 4 जण आहेत. डी आणि सी मध्ये 4 जण आहेत. ह्याला दुसरा कुठला ऑप्शनच नाही भेटणार बघ. 4 जण जर पकडलं आणि डी खाली आलाय कुठेतरी कशाचा तरी, म्हणजे डी ला मला इथं ठेवायला लागेल 1 2 3 4, सी ला इथं, ह्यांना दुसरी जागा मिळूच शकणार नाहीये. परत बी आणि ए सलग आहेत, तर बी आणि ए सलग इथं ठेवले. राहतोय कुठला माणूस? ए बी सी डी, ई राहिला. ई कुठे येणार आहे मग? इथं. ह्यांच्यामध्ये 4 लोक आहेत, तर जागा एक ती फिक्सच झाली आहे माझी, दुसरं मला काहीच करता आलं नाही. डी कुठे तर खाली आहे, म्हणजे डी ला खाली ठेवायचा प्रयत्न केला मी. विचारलंय काय? ई आणि डी यांच्यामध्ये किती लोक आहेत? ई आणि डी, ई आणि डी मध्ये किती लोक आहेत? 1 2 3, 3 लोक आहेत. पझल खूप शांत डोक्याने सोडवायला लागतं. तुमच्या डोक्यात भरमसाठ विचार चालू असतील तर तुम्हाला पझल इझिली सुटणार नाही. आणि हा, याची जी काही पीडीएफ वगैरे आहे ना, ती आपण अभिषेक सीसॅट या टेलिग्राम चॅनलवर देतो. अभिषेक सीसॅट हे एक टेलिग्राम चॅनल आहे माझं. तर याच्यावर याचे जे आता लिहिलेलं जे आहे ना आपण, तर ते त्याच्यावर देतो. तुम्ही त्याच्यावर जाऊन बघू शकता. हे लेक्चर बघितलं की त्या रात्री त्याची पीडीएफ तिथं अपलोड होऊन जाते, तर तुम्ही त्याच्यावरून जाऊन ते डाउनलोड करून परत नंतर एकदा रिवाइज म्हणतो ना आपण, रिवाइज करू शकता. आणि एखादा टेलिग्रामचा ग्रुप बनवायचा स्वतःचा प्रायव्हेट, आणि त्याच्यात ते टाकून द्यायचं. नंतर मग एक्झाम असतील तेव्हा रिवाइज करत राहायच्या गोष्टी सगळ्या. आतापर्यंतच्या समाज कल्याणच्या पण सगळ्या मी तिथेच अपलोड केलेल्या आहेत. बघा, नेहा 620 किलोमीटरचे अंतर 9 तासात अंशतः ट्रेनने आणि उरलेले ऑटोने पार करते 30 किलोमीटरचं. तर तिने ट्रेनने पार केलेले अंतर, टोटल अंतर किती आहे? 620. टोटल अंतर किती आहे? 620. तुम्हाला काय माहित आहे? डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम असतं. स्पीड इंटू टाइम. मग दोघांचं मिळून ट्रेनचं स्पीड किती आहे? 80, आणि ट्रेनला लागलेला वेळ आहे एक्स पकडतो तुम्ही, बरोबर. हे पहिल्यांदा असं चाललंय, नंतर एकदम इझी वे सांगतो तुम्हाला. 3 पद्धतीने शिकवतो हे एक्झाम्पल. डिस्टन्स टोटल 620 जमलं पाहिजे की नाही आपल्याला.
डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाइम असतं. मग हे ट्रेनचं स्पीड, ट्रेनने एक्स गेलं, प्लस आता ॲटोनं केलेलं डिस्टन्स टोटल 9 तास आहे. ॲटोचं स्पीड किती आहे 30. मग ॲटोचं टाइम किती असणार, किती वेळ पळणार. आता जर ट्रेन एक्स टाइम पळाली तर 9 वाजा एक्स, ॲटो किती पळणार 9 वाजा एक्स, उरलेला वेळ. जर दोघं मिळून 9 तासात पार करत असतील, एक जण 5 तास घेतो तो दुसरा 4 तास घेणार, तो स्पीड इंटू टाइम. हे इक्वेट करून तुम्हाला आन्सर यायला पाहिजे. बघा मग कसं करणार, 80 इंटू एक्स 80 एक्स प्लस 9 त्रिक 27 म्हणजे 270 वजा 30 एक्स. मला सांगा 80 एक्स वजा 30 एक्स 50 एक्स आणि हे 270 इकडे गेलं तर 620 वजा 270 इथंच लिहून घेतो मी असं, म्हणजे मला बरं पडतंय. 0 12तून 7 गेले 5, 6तून 3 गेले 3. मग मला सांगा एक्स बरोबर काय आलं रे, 0 0 कॅन्सल, 5 7 35. एक्स बरोबर काय आलं 7. म्हणजे ट्रेननं गेलेलं किती वेळ चालला, ट्रेन 7 तास चालला. अंतर किती झालं 7 तास, म्हणजे 80 गुणिले 7, 80 गुणिले 7. तर ट्रेननं गेलेलं अंतर किती 560. कळलं का, समजलं. तर 560. तुम्हाला अजून एक, आता टोटल टाइम तर माहित आहे तुम्हाला 9 तास. मग आता टाइमच्या फॉर्म्युल्यानं पण सुटू शकते, वेगळ्या पेनाने सोडवतो मी. टाइमच्या यानं, टाइम म्हणजे काय असते, डिस्टन्स अपॉन स्पीड. मग टोटल टाइम तर किती आहे 9. मग डिस्टन्स किती गेलं आपल्याला माहित आहे का, नाही. मी म्हणतो ट्रेननं गेलं एक्स डिस्टन्स, आता ट्रेनने एक्स डिस्टन्स गेलं अपॉन ट्रेनचं स्पीड किती आहे, ट्रेनचं स्पीड आहे 80, अधिक दुसरं डिस्टन्स काय येणार, आता ट्रेनचे एक्स आहे, टोटल डिस्टन्स 620 दिले, दुसरं डिस्टन्स ॲटोचं डिस्टन्स काय येणार 620 वजा एक्स अपॉन ॲटोचं स्पीड किती आहे 30. हे सॉल्व्ह करायचं, इथून पण तुम्हाला एक्सची किंमत मिळते, ते किती आहे 560. पण मी या दोन्हीपैकी कुठलीच मेथड वापरू नका म्हणेन तुम्हाला, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कधीच कॅल्क्युलेशनची एक्झाम नसते. कॅल्क्युलेटिव्ह व्हायला लागलेत ना गोष्टी या, आता हे सॉल्व्ह करणे वगैरे. तुम्ही वाटल्यास सॉल्व्ह करून दाखवतो मी तुम्हाला. 80 आणि 30 आहे, 240 ला 6 करू शकतो मी यांचा छेद. ह्याला 3 न गुणलं म्हणजे वर 3x येणार, ह्याला 240 याला 8 न गुणलं तर वर पण 8 न, 8 0 0 8 2 16 8 6 48 आणि 1 49 वजा 8x इज इक्वल टू 9. हे इकडे आलं 24 9 16 2 0 बरोबर 3x वजा 8x वजा 5x आणि अधिक 4960. हे तिकडे आलं तर 4960 मधून तुम्हाला काय वजा करायचं आहे 2160. 0 0 9तून 1 गेला 8, 4तून 2 गेले 6 बरोबर, म्हणजे 6800 बरोबर 5x आलं. 6800 बरोबर 5x, वजा वजा कॅन्सल होतं ते. मग x बरोबर काय येणार, काहीतरी चुकलं आपलं, एक सेकंद. 6तून 9तून 1 गेले 8, 4तून 2 गेले 2, ठीक आहे 2800. ठीक आहे, मग 2800 बरोबर 5x आलं. 2800 बरोबर 5x. मग x बरोबर किती, 5 5 25 उरले किती 3, 5 31 5 0 0. x बरोबर काय 560 आणि x आपण तेच पकडलेलं ट्रेननं कापलेलं अंतर. पण हे दोन्ही गोष्टी तुम्हाला जरा टाइम कन्झ्युमिंग वाटत नाहीत का, या दोन्ही गोष्टी तुम्हाला टाइम कन्झ्युमिंग वाटतात. तुला सिंपल सांगतो, 620 किलोमीटरचं टोटल अंतर आहे, 9 तास अंशतः ट्रेनने 80च्या स्पीडनं आणि ॲटोने कितीचं 30च्या स्पीडने गेले. त्यांनी विचारले काय, ट्रेननं पार केलेले. ट्रेनचं स्पीड किती आहे 80. तू फक्त याच्यातून तेवढाच ऑप्शन चेक कर की ज्याला 80 न भाग जातोय. 500 ला 80 न भाग जात नाही, 520 ला जात नाही, 540 ला जात नाही. काय आला आन्सर 560. हे तुला शॉर्टकट सांगितलं, पण त्याच्या आधी आपण सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हे परीक्षेत तू डायरेक्ट असं करू शकतो, काही तुझं चुकणार नाही. 2 ऑप्शन असतील तर कुठला तरी एक ट्राय कर. आलं उत्तर तर ठीक, नाही आलं तर वेगळं उत्तर. हे तर तुला आपलं ठरलेलंच आहे. एक अंदाज लावायचा की बाबा 560 आहे, 80 ने भागलं 7 तास झालं बरोबर. मग 2 तास राहिले, टोटल 9 तास आहे ना, मग 2 तास राहिले. ॲटोनं 2 तास गेला, 30 दुनी 60. मग 560 आणि 60 620 जुळतंय का, जुळतंय. कळालं. अशा पद्धतीने एक्झाम्पल टॅकल करायचे आहेत. तर ह्या बॅच विषयी तर तुम्हाला सांगितलंय, एज्युकल्चर या ॲपवर जाऊन ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. आणि याचे जे सगळ्या PDF आहेत ते आपल्या अभिषेक सीसॅट या चॅनलवर तुम्हाला मिळतात. अभिषेक सीसॅट ह्या ज्या मी लिहिलेल्या PDF असतात ना त्यावाल्या. ओके, नेक्स्ट. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत दिस न्यू बुकला MoHPKM असे संबोधले जाते. न्यू इयर पार्टीला TXBNHP असे लिहिले जाते. तर न्यू साठी काय, आता मला एक सांगा, याच्यात न्यू आहे बरोबर आणि याच्यात पण न्यू आहे, दोघात कॉमन आहे. सेम तसंच याच्यात HP आहे आणि याच्यात पण HP आहे, म्हणजे न्यू म्हणजेच काय असणार आहे HP. इझी वाला 10 सेकंड वाला क्वेश्चन होता. ओके, नेक्स्ट.
आता बघा, हे प्रश्न मुलांना का अवघड जातात मला अजून कळत नाहीये. लहान मुलाचे प्रश्न आहेत, तुम्ही जास्त ग्रॅज्युएशनचं डोकं लावूच नका याला. तुम्ही 4थी 5वीच्या पोराचं डोकं लावा, तरच हे सुटणार. तुम्ही मोठं डोकं लावायला गेला तर हे मग तुम्हाला म्हणजे असं वेळ पण घालवणार तुमचा आणि त्रास देणार तुम्हाला. जर प्रत्येक शब्दातील प्रत्येक अक्षर इंग्रजी वर्णमालानुसार पुढील अक्षरात बदलले तर अशा प्रकारे तयार होणाऱ्या किती शब्दांमध्ये स्वर नसेल. पुढच्या अक्षरात बदलायचं. आरचं काय होतं एस, एचं बी, वायचं झेड, केचं काय होतं एल, ईचं काय होतं एफ, एनचं काय होतं ओ, एमचं एन, यूचं व्ही, जीचं एच, परत एस टी, टीचं यू, आयचं जे, पीचं क्यू. त्यांनी काय विचारले तर किती शब्दांमध्ये स्वर नसेल. स्वर नाही पाहिजे. मला सांगा एस बी झेड मध्ये स्वर आहे का? नाही. एल एफ ओ मध्ये ओ स्वर आहे. एन व्ही एच मध्ये स्वर आहे का? नाही. यू जे क्यू मध्ये यू स्वर आहे. म्हणजे 2 शब्दांमध्ये काय असणार आहे? स्वर असणार नाही. 2 शब्दांमध्ये स्वर असणार नाही. नेक्स्ट, 2 संख्या 2:3 या प्रमाणात आहेत. जर लहान संख्येचा 20% मध्ये 40 मिळवले तर येणारी संख्या मोठ्या संख्येच्या 10% आणि 50 आणि 45 यांच्या बेरजे इतकी असेल तर लहान संख्या शोधायची. आता बघा, 2 संख्या 2:3 प्रमाणात आहेत. मी म्हणतो पहिली संख्या 2x आहे. त्या संख्येच्या 20% मध्ये म्हणजे याच्या 20% मध्ये किती मिळवले आपण? 40. तर जी काही येते ती संख्या कोण आहे? मोठ्या संख्येच्या 10% मध्ये. मोठी संख्या 3x, त्याच्या 10% मध्ये आणि 45 यांच्या बेरजे एवढी आहे. तयार करून घेतलं आपण आपल्याला पाहिजे तसं. मग हे सॉल्व्ह करू आपण. 20 एके 20, 20 5 100 म्हणजे काय आलं 2x/5 अधिक इथं किती आलं 40 इज इक्वल टू, ह्या शून्याला शून्य गेले, इथं काय आलं 3x/10 अधिक 45. मला सांगा हे 3x/10 इकडे घेतलं मी. ओके, मग हे काय होणार 2x/5 वजा 3x/10 आणि इकडे काय येणार 45 वजा 40 5 आलं. जमलं. हे सॉल्व्ह करू. दोघांचा छेद मी 10 करू शकतो. ह्याला 2 न गुणला, ह्याला पण 2 न गुणा, 2 2 4x. 4x वजा 3x, ह्याला 1 नच गुणायला लागलो इज इक्वल टू 5. 4x वजा 3x किती येणार x. मग x म्हणजे काय आलं 10 5 50. x ची व्हॅल्यू काय आली 50. लगेच 50 वगैरे उत्तर लिहायचं नाही. त्यांनी काय सांगितले लहान संख्या. लहान संख्या काय 2x. मग x म्हणजे 50 आहे तर 2x म्हणजे काय असणार आहे मग 100. फक्त तुम्हाला इक्वेशन तयार करून मांडायचे होते, दुसरं काहीही प्रश्नात नव्हतं. आणि दुसरं तुम्ही काही लॉजिक लावू पण नाही शकत. ट्रिक्स बिक्स काही लागत नसतात. कन्सेप्टवर फोकस करा. मी 100दा ओरडणार आहे कारण तुम्ही ऐकत नाही. तुम्ही ट्रिक्सच्या व्हिडिओजला व्ह्यूज वाढवताय की ज्यानं काही नाही, त्यांना तात्पुरता आनंद मिळतो तुम्हाला. तुम्ही कन्सेप्टचे लेक्चर बघा तरच तुम्हाला परीक्षेत मार्क मिळणार आहेत. नेक्स्ट, चला, जर प्रत्येक शब्दातील प्रत्येक अक्षर इंग्रजी वर्णानुसार पुढील अक्षरात बदलले तर तयार होणाऱ्या शब्दामध्ये स्वर नसेल. मगाच्या सारखाच प्रश्न आहे. तर बघा, जी नंतर एच, बी आणि इथं सी येते, एस, वाय नंतर झेड, इथं एफ येते, जे, के, आय, जे, जी, एच येते तर नाही आहे स्वर. परत बी नंतर सी, यू नंतर व्ही, एम, एन नंतर ओ. ह्याच्यातच फक्त स्वर येतो. या तिघात स्वर येत नाही. त्यामुळे किती आहेत असे शब्द? 3 शब्द आहेत. लहान मुलाचे प्रश्न आहेत. बघा परत हे आलं. ओके, आता इथं बार दिलाय म्हणजे आधी हे सोडवा म्हणतंय. म्हणजे तुम्ही हे वजा चिन्ह घ्यायचं नाही, आधी हे सोडवायचं व्यवस्थित. तर वजा चिन्ह बाहेर आहे, हे बार इथपर्यंतच आलाय. बार म्हणजे कंसच असतो एक प्रकारचा. थोडक्यात हे असं दिलंय त्यांनी. ठीक आहे, मग काय येणार 10, ह्याचं 10 केलं तर 2 वजा 1 1/10, 1/10 आणि इकडे काय येणार 5 चोक 20 आणि 3 23/5, 23/5 वजा 1/10. ओके, मग ह्याला पण 2 न गुणलं तर 46 वजा 1 45/10. ठीक आहे, 45/10 ला जरा नीट करू आपण. 5 9 45, 5 2 10, 9/2 करू आपण याला. आणि बाहेर काय 2/9 आहे. 2 ला 2 गेले, 9 ला 9 गेले, म्हणजे 1 राहिले तिथं वजा 1. मग हे वजा 1 च्या अलीकडे काय इथं 4 त्रिकोण 12 आणि 1 13/4 आहे. त्याच्या मागे भागिले, सो गडबड करू नका, वजा 1 करायची. 5 चोक 20 आणि 1 21/4 आहे. पहिल्यांदा हे सॉल्व्ह करू. 21/4 भागाकाराचा गुणाकार होतो. वर काय जाणार 4/13 वजा 1, 4 4 कॅन्सल, म्हणजेच काय उरणार आहे आता हे सगळं कंसात आहे तर आधी हे सोडवायला लागणार आपल्याला. तर 21/13 वजा 1 म्हणजेच 13 1 13, 8 उरले. 21 वजा 13 8/13
बरोबर, आणि त्याच्या मागे काय गुणाकार आहे, 13 गुणाकारात आहे, तो 13 13 कॅन्सल, उरलं किती 8. आन्सर काय आलं तुमचं 8. ऑप्शन नंबर 2. दुसरं काहीही शॉर्टकट नाही बाळांनो, तुम्हाला असंच करावं लागेल. ठीक आहे, आणि तुमच्याकडे शॉर्टकट असतील तर प्लीज वेलकम, तुम्ही मला सांगू शकता की सर हे आपण असं पण करू शकलो असतो. मी सगळ्या गोष्टी शिकायला रेडी असतो. जर मला नवीन काय मिळालं तर सगळं तुम्ही मला सांगू शकता. 90 21 74 73 91, आणि ते सगळीकडे लागतंय की नाही लागत हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन. एखाद्या एक्झाम्पल पुरतं ट्रिक काढून आणायचं आणि इतर शिक्षकांना नावं ठेवायची, त्याला काही अर्थ नसतो. काय काय आलेत आता युट्यूबवर असे लोक, फोटो सहित टाकतात डायरेक्ट, बरोबर. तर तसं काय नसतं. एखादा प्रश्न घेऊन येणार, हे असं करू शकतो. अरे पण तसं का, तो आकडा खालीच का घ्यायचा, तो आकडा वरच का घ्यायचा, त्यानंच का गुणायचं, याची जोपर्यंत उत्तरं मिळत नाहीत ना तोपर्यंत गणित सोपं नाही राहत. ते पेपर झाल्यावर हो रे किती भारी सोडवलं मी एका सेकंदात, काही नसतंय. प्रत्येक प्रश्नाला जर तुम्ही नवीन ट्रिक आणली तर कसं काय शक्य आहे गणित सोपं जाणं. सगळ्या गोष्टी एकाच पद्धतीने सुटल्या पाहिजेत. ओके, नेक्स्ट. जर एका घनाची लांबी रुंदी अनुक्रमे 20% आणि 30% कमी केली आणि उंची 40% वाढवली तर आकारमानात. मी म्हणतो सुरुवातीला सगळ्यांच्या लांबी रुंदी उंची किती होत्या रे, 100 100 100. लांबी रुंदी आणि उंची, बरोबर. लांबी आणि रुंदी काय केले, 20% आणि 30% कमी केले, म्हणजे नंतरची काय झाली, 20% कमी केली म्हणजे झाली 80, परत 30% कमी केली म्हणजे झाली 70. ओके, आणि उंची 40% वाढवली म्हणजे 100 ची किती झाली 140. म्हटलं आता एक एक शून्य कट करा. ह्या शून्याला हे शून्य गेले, ह्या शून्याला हे शून्य गेले, ह्या शून्याला हे शून्य गेले. आता 10 गुणिले 10 गुणिले 10 काय असतो फॉर्म्युला, तोच असतो ना आकारमानाचा घनाच्या. तर हे किती येतंय 1000, आणि हे किती येतंय 8 7 56 गुणिले 14, 56 गुणिले 14, 64 84, 14 पंचे 70 आणि 8 78, 784. म्हणजे मला सांगा आधी आकारमान किती होतं 1000, आता किती झालंय 784 झालंय, म्हणजे 216 न कमी झालं, 216 न कमी झालं. पण किती वर, 1000 वर 216 न कमी झालं. मग 100 वर किती 21.6% आकार कमी झाले, 21.6% घट झाली. एकदम सिंपल, एक्स बिक्स आपण काही वापरत नाही. ठीक आहे, हे सुरुवातीला 100 पकडायचं, नंतर अशा पद्धतीचे सगळे एक्झाम्पल आपण पर्सेंटेज मध्ये केलेली आहेत. हा काय मेन्सुरेशनचा टॉपिक नाहीये. ज्यांना एक्स न सोडवायचं ते मेन्सुरेशन कडे जातात. आपण हा टॉपिक पर्सेंटेज न घेतो. का, कारण एक्स आणि वाय फॉर्म्युला काही लागतच नाही आपल्याला. तुम्हाला एवढं माहित आहे चेंजेस काय झाले ते लिहायचे, सुरुवातीचं नंतरचं. आधीचं 1000 होतं, नंतर 784 झालं, 216 न कमी, 1000 वर 216 म्हणजे 100 वर 21.6 झालं, 21.6% घट. ठीक आहे, बॅच विषयी सगळी माहिती सांगितलेली आहे. 2 शिकवणारे फोल्डर आहेत, फक्त पीवायक्यू नाहीये. बॅचचं नाव पीवायक्यू दिलंय मी, पण याच्यात मी 2 शिकवणारे फोल्डर, एक मॅथचा एक रिझनिंगचा दिलेला आहे. 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे याची. तुम्हाला वर्षभरात ज्या पण एक्झाम येतील इथून पुढच्या सगळ्याचा आपण घेणार आहे. जसं असं घेतोय तशा पद्धतीनं. मग कधी ते लॅपटॉपवर असतंय, कधी ते डिजिटल बोर्डवर असतंय. तुम्हाला लवकर मिळावं, मी घरी गेलं तरी लेक्चर घ्यावं, त्यासाठी त्या सोयी आहेत फक्त. की सर फक्त युट्यूबवर ह्याच्यावर घेतात असं काही नाही. बऱ्याच गोष्टी डिजिटल बोर्डवर आहेत, बऱ्याच गोष्टी लॅपटॉपवर आहेत. ओके, तुम्हाला कंटेंटची घेणं देणं आहे, ना की झगामगाशी. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत ब्लड रिलेशनचा प्रश्न आहे. डायरेक्ट प्रश्नावर जाऊ आपण. पी हॅश जी, हॅश म्हणजे काय, मुलगी आहे, म्हणजे पी ही मुलगी आहे. मुलगी असेल तर आपण, स्त्री असेल तर सर्कल करतो कोणाची, जी ची. परत जी गुणिले टी, गुणिले म्हणजे पत्नी, जी ही पत्नी आहे कोणाची, टी ची, म्हणजे टी कोण झाला, पुरुष झाला. परत टी पर्सेंट वाय, पर्सेंट म्हणजे वडील, टी हे वडील आहेत वाय चे. परत वाय वजा एल, वजा म्हणजे भाऊ, वाय हा भाऊ आहे कोणाचा, एल चा. आणि एल अधिक के, अधिक म्हणजे आई, एल ही आई आहे कोणाची, के ची. बरोबर. तर पी चे केशी नाते काय, पी कोण आहे, आता हे तर सगळी सिबलिंग झाले, भावंड झाली ही. तर पी कोण आहे रे, आईची बहीण झाली ना पी, आईची बहीण. आईची बहीण कोण असते, मावशी. किंवा त्यांनी तर डायरेक्टच दिलं आईची बहीण, मावशी द्यायला पाहिजे होतं खरं तर, पण हे काय आईची बहीण. ओके, नेक्स्ट. हे असं का देतात, कारण इंग्लिश मध्ये इकडं पण आंटच म्हणतात मावशीला पण, आणि आत्याला पण आंटच म्हणतात. त्यापेक्षा त्यांनी काय केलं, आईची बहीण
आणि मग इंग्लिशमध्ये पण काय होतं, मदर सिस्टर. ओके, किंवा सिस्टर ऑफ मदर. आशिष 1200ला एक वस्तू खरेदी करतो. 1200ला वस्तू खरेदी करतो आशिष. ती वस्तू तो 25% नफ्याने PQR ला विकतो. 25% नफ्याने विकली म्हणजे 125%ला विकली. छोट्या छोट्या गोष्टी आपल्या नेहमीच्या या. व्यक्ती PQR तीच वस्तू 15% तोट्याने XYZ ला विकतो. 15% तोट्याने विकणे म्हणजे 85%ला विकणे. बरोबर. शेवटी XYZ ती वस्तू ABC ला 20% नफ्याने विकतो. ABC ला तो 20% नफ्याने विकतो म्हणजे 120%ला विकतो. एकाच लाईन मध्ये लिहायचं असतं सगळे. तर वस्तूची अंतिम विक्री किंमत शोधा की ज्याला ABC ला घेतली त्यानं ती. सगळ्यात पहिल्यांदा ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. परत 25 5 125, 25 चोक 100. ठीक आहे. परत काय येते 5 1 5, 20 5 100. परत काय येते 20 1 20, 20 सख्ख 2000. परत काय येणार 4 1 4, 4 त्रिकोण 12. शेवटी राहते काय 6 त्रिक 18 आणि हे 85 म्हणजे 85 गुणिले 18 राहिले. काय येणार 18 5 90, 18 8 44 144 आणि 9 153. कितीला विकली ती गोष्ट? 1530 रुपये. ऑप्शन नंबर 4. इझी. हे घेतलं नाही आपण कधी? युट्यूबवर सुद्धा ठिकाणला घेतलंय आपण. हे माझ्या रील्स मध्ये पण असेल, शॉर्ट्स मध्ये पण असेल. सेम याच पद्धतीने जायचं. ओके, नेक्स्ट. फॉर्म्युले यूज करू नका ते सक्सेसिव्हचे. A+B + A/B/100 वगैरे काही उपयोग नाही बाळ. एका लाईनीत सुटतंय. कुठं फॉर्म्युलाच्या नादाला लागलायस? एका शहराची लोकसंख्या 35,000 आहे. जर पुरुषांची संख्या 6% आणि महिलांची संख्या 4% वाढली तर एका वर्षानंतर लोकसंख्या किती होते? 36,760 होईल. त्या शहरातील पुरुषांची सुरुवातीची संख्या शोध. बरोबर, असा प्रश्न. तर हा प्रश्न एलिगेशन सोडवायचा आहे किंवा मिक्सरचा आहे हे ओळखणं इम्पॉर्टंट आहे. काय सांगितलंय? जेव्हा 2 गोष्टी एकमेकात मिक्स होतील, पुरुष स्त्रिया मिक्स झाले, गावची लोकसंख्या झाली. मग कळलं आपल्याला. बघा इथं पुरुष लिहितो मी. पुरुष कितीने वाढले? 6% आणि स्त्रिया कितीने वाढल्या? 4%. पण गावची लोकसंख्या किती टक्क्याने वाढली ते माहित पाहिजे ना. गावची लोकसंख्या आधी किती होती? 35,000 होती. आता किती झाली? ती 36,760 म्हणजे 1,760 न वाढली. तर टक्क्यांमध्ये कितीने वाढली काढू आपण. 2 शून्याला 2 शून्य गेले, 2 शून्याला 2 शून्य गेले, ह्या शून्याला 1 शून्य गेला म्हणजे टक्क्यांमध्ये ती किती वाढली? 176/35 न वाढली. 176/35 न. आणि इथं लावा एलिगेशन. आता एलिगेशन लावायचं. ह्या 6तून हे वजा करणार, इथं लिहिणार. ह्याच्यातून हे वजा करणार, इथं लिहिणार. तो काय रेशो असतो? पुरुष आणि स्त्रियांचा रेशो असतो. सरळ सरळ. मग हे जरा घाण करते ना, इथं छेद 35 आहे ना, सगळीकडे आपण काय करू? 35 न गुणून टाकू. मग जर मी ह्याला 35 न गुणलं, पुरुष स्त्रिया नीट करण्यासाठी फक्त, ठीक आहे, फ्रॅक्शनच्या वजाबाकीपेक्षा सगळीकडे मी 35 न गुणतो, काय फरक नाही पडत. मग 6ला 35 न गुणलं, 6ला 35 न गुणा, 4ला पण 35 न गुणा, अशी वजाबाकी केली तरी चालते, काही फरक नाही पडत. तर काय येणार मग? 6 पंचे 30, 6 18 आणि 3 21. तिकडे 4ला गुणलं तर हे किती येणार? 140. बरोबर. आणि मधला आता काय 35ला 35 जाणार, गुणलं तर म्हणजे काय होणार? 176. आणि लावा आता एलिगेशन. जरा सिंपल वाटलं असेल तुम्हाला आता. मग 210 मधून 176 गेले, किती उरले रे? हे 24 आणि हे 10 34. आणि 176 मधून 40 गेले, किती उरले? 36. मग शेवटी पुरुष आणि स्त्रियांचा रेशो 36-34 झाला. म्हणजेच काय रे? 18 आणि इकडे किती आलं? 17. 18 आणि 17 झाला. मग आता टोटल किती आहेत? 35,000. आपल्या भाषेत टोटल लोकसंख्या किती झाली? 18 आणि 17 35. म्हणजे आपल्या 35ला 35,000 म्हणतात, तर आपल्या 1ला 1,000. आपल्या 35ला ते किती म्हणतायत? 35,000 म्हणतायत. तर आपल्या 1ला किती म्हणतील? 1,000. मग विचारले काय? पुरुषांची संख्या. पुरुष किती आहेत रे? 18 आहेत. 1ला 1,000 आहे म्हणजे 18ला किती येणार? 18,000. स्त्रिया किती येणार? 17,000. हे x न जर केलं, भयानक अवघड जातंय. पुरुषांची संख्या x पकडू, भयानक मोठं. हे एलिगेशन नच सोडवायचं होतं एक्झाम्पल, तरच ते तुम्हाला 30 सेकंद, 40 सेकंद, 45 सेकंदात सुटणार आहे, 1 मिनिटात सुटणार आहे. तू स्टेप बाय स्टेप करत जा. 2-3 मिनिटं लागतील तुला, 2 मिनिटं तर सहज. ओके, चला पुढे जाऊ आपण. एक व्यापारी वस्तूंच्या चिन्हांकित किमतीवर 20% व्यापार सूट आणि कमी झालेल्या किमतीच्या रोख भरण्यावर 4% सूट देतो. यात त्याला एकूण किमतीच्या 20% नफा मिळतो. चला सिंपल. व्यापाऱ्याची MRP किती आहे? 100 आहे.
त्यानं सूट किती दिली? 20% सूट दिली, म्हणजे विकलं कितीला? 80%ला. परत तो त्याच्यावर काय देतो? कॅश मध्ये जर व्यवहार केला तर 4% सूट देतो. 4% सूट दिली म्हणजे विकलं कितीला? 96%. एवढं सगळं करून पण त्याला नफा किती झाला? 20%. म्हणजे ही काय ज्याची त्याची विक्री आहे ती 20% नफ्यासहित आहे, म्हणजे ही जी विक्री आहे ती किती आहे रे? 120%. मग 120% म्हणजे एवढं सगळं. ह्याच्या खाली कर नाही तर इथं कर, काय फरक पडत नाही. तर इंटू 100 म्हणजे काय येणार आहे त्याची खरेदी किंमत. काढू मग आता. 120 म्हणजे एवढं, तर 100 म्हणजे किती? ही काय येणार आता? खरेदी किंमत येणार, कॉस्ट प्राइस. ओके, बघा कसं कसं येणार. 100 ला 100 गेले, ठीक आहे. परत 40 दुनी 180, 40 त्रिक 120. परत अजून काय येणार? ह्या 100 ला हे 100 गेले. 3 1 3, 3 त्रिक 9, 3 दुनी 6, 32 दुनी 64. म्हणजे खरेदी किंमत किती? 64. आणि आपण एमआरपी किती पकडलेली? एमआरपी 100 पकडलेली ना सुरुवातीची. तर 64 ची गोष्ट 100 एमआरपी लावतोय, म्हणजे किती एक्स्ट्रा लावतोय? 36. त्यांनी तेच विचारले किती जास्त चिन्हांकित करावे लागेल. 64 वर 36 चिन्हांकित एक्स्ट्रा करायला लागेल. तर 100 वर किती? तर 9 किती येणार? हे 4 9 36, 16 चौक 64. म्हणजेच काय आलं रे? 900/64. 16 85 उरले 10, 100. 16 सक 96 उरले 4/16. 56 4/16. 4/16 म्हणजेच 1/4. 56 1/4 आणि 1/4 म्हणजे 56.25%. एकदम सिंपल केलंय. 100 एमआरपी पकडली, 20% डिस्काउंट 80% ला विकली, परत 4% डिस्काउंट 96% ला विकली. एवढं सगळं करून त्याला 20% नफा होतो, म्हणजे एवढं सगळं म्हणजे 120%. 20% नफा म्हणजे 120%. तर 100 म्हणजे कॉस्ट प्राइस. ह्याचं उत्तर आलं 64. एमआरपी होती 100. 64 ची गोष्ट 100 एमआरपी ला लावतोय, म्हणजे 36 एक्स्ट्रा लावतोय. 64 वर 36 एक्स्ट्रा, तर टक्क्यांच्या भाषेत 56.25. समाज कल्याणला असले ह्याच्यापेक्षा 72 लेवलचे, म्हणजे अजून हाय लेवलचे भयानक एक्झाम्पल आपण इझिली सॉल्व्ह केलेले आहेत. तुम्ही माझे फक्त 6 व्हिडिओ युट्यूबचे बघितले असते, पेड बॅचचं राहू दे, फक्त ते 6 व्हिडिओ जरी बघितले असते, ठीक आहे, 2-2दा, तरी तुम्हाला कन्सेप्ट सगळ्या क्लिअर झाल्या असत्या. एकदम निवांत दमादमानं चाललेलं आहे आपलं. काही गडबड नाही, काही खडाखोड नाही, व्यवस्थित चाललेलं आहे शांत डोक्याने. ठीक आहे. पुढे इंग्रजी वर्णक्रमानुसार VGRB हे YLUG अशी संबोधतात. तर काय केलं त्यांनी? ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. ठीक आहे. त्याला मी हे करून घेतो, कॉपी करून घेतो, अजून 1-2 एक्झाम्पल असतील. तर बघा काय काय दिलंय. VGRB ह्याला नेहमी वर खाली लिहायचं, म्हणजे इझी पडतं. YLUG. आता V ला Y म्हणजे 2 सोडून पुढचं घेतलंय, आणि G ला L म्हणजे 4 सोडून पुढचं घेतलंय. परत R ला U परत 2 सोडून पुढचं घेतलंय, आणि B ला G परत 4 सोडून पुढचं घेतलंय. बरोबर. सेम तुम्ही HADV ला करा. HADV बरोबर. H ला 2 सोडून पुढचं K येणार, A ला 4 सोडून पुढचं F येणार. म्हणजे K आणि F फिक्स पाहिजे. कुठे आहे ऑप्शन? पुढचं काढून तुम्हाला कोणी अवॉर्ड देणार नाहीये. आलं उत्तर, पुढे जायचं. ठीक आहे. नेक्स्ट. आता इथं परत तोच आहे प्रश्न, आपण आपलं हे काढून घेऊ. NDKV ला काय लिहिलंय त्यांनी? SFPX केलंय. N ला S म्हणजे 4 सोडले. परत D ला F म्हणजे एकच सोडले. परत K ला P परत 4 सोडले, आणि परत V ला X परत एकच सोडला. ठीक आहे. सेम तसंच कशाचं करायचं तुम्हाला? HLED 4 सोडले, 1 सोडला. ठीक आहे. मग 4 सोडा, H नंतर 4 सोडले तर काय येतंय? M, आणि M सुरुवातीला असलेला एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 2. बाकीचं करायची पण गरज नाही. 4 सोडला, 1 सोडला, 4 सोडला, 1 सोडला. ओके. बॅच विषयी सगळी माहिती दिलेली आहे. पुढे 18 15 17 17 19 25 19 आणि Y यांचा बहुलक किती आहे? 19 आहे. यांचा बहुलक किती आहे? 19. बहुलक म्हणजे मोड. आणि तुम्हाला मी काय सांगितलंय? मोड म्हणजे काय? ज्याचा होतो मूड त्याला म्हणायचं मोड. म्हणजे जे सगळ्यात जास्त वेळा येते
आता मला सांगा ह्यांचा मोड 19 आहे, तर 19 जास्त वेळ आलं पाहिजे. इथं 17 17 आलेलं आहे, इथं 19 19 आलेलं आहे, 2 2 म्हणजे इथं वायच्या ठिकाणी पण 19च पाहिजे, तरच 19 किती वेळा होईल, 3 वेळा होईल. आणि मग तो 19 काय बनेल, त्यांचा मोड बनेल. 17 2च वेळा, तर वायची किंमत काय येणार आहे, 19. इझी प्रश्न. परत बॉडमासचा आलाय, त्यांनी काय सांगितले, अधिक आणि वजा यांची अदलाबदल केली, म्हणजे 84 अधिक 45 आणि गुणिले आणि भागिलेची पण अदलाबदल केली आहे. भागिले 5 गुणिले 4 आणि अधिकच्या ठिकाणी काय करायचं आता, वजा 19. सॉल्व्ह करू मग आपण. कसं सॉल्व्ह करणार, 84 अधिक हे अधिक करायला पाहिजे 45 भागिले 5 9 आणि 9 चौक 36. 36 वजा 19 करा, मग काय येतंय, हे बघ कसं करायचं असतंय. 6 4 10, 10 तून 9 गेला 1, एकक स्थानाला काय आलं पाहिजे 1. किती ऑप्शन आहेत, एकच ऑप्शन. ठीक आहे, डिटेल करायचं तर डिटेल करू आपण. तर मी तुला आपलं सांगितलं एकक स्थानानुसार 6 4 10, 10 वजा 9 1 आलं पाहिजे एकक स्थानाचं. आता बघा 6 4 10 हातचाला 1, 3 1 4 8 12, 120 वजा 19 किती येणार, 101. चुकायचे नाही, खिशातले मार्क असतात हे. फाइंड द मोड. मोड म्हणजे काय, ज्याचा होतो मूड त्याला म्हणायचं मोड. जे जास्त वेळा येतं ते. तर काय मोड याच्यात, 12 जरा जास्त दिसते मला, 12 12 12 आणि 12 4 वेळा दिसते, म्हणजे 12चा मूड झालाय. तो मोड काय येणार, 12. कळलं सगळ्यांना व्यवस्थित. चलो परत अल्फाबेटिकल मध्ये आलेत प्रश्न, हे लगेच काढून घ्यायचं तुम्ही. YAV कसं लिहिले बघायचं. Y नंतर 1 सोडून A, नंतर आधीचे 2 सोडून V आले, बरोबर. नंतर PSN कसं आलंय, P नंतर 2 सोडून S आले रे, त्यांनी एकच सोडून घेतलं, म्हणजे ह्या दोन्ही पैकीच एक आन्सर असणार. JLG चं चेक करू, J नंतर 1 सोडून, म्हणजे ह्याच्यात पण 1 सोडून आहे, ह्याच्यात पण 1 सोडून आहे, ह्याच्यात 2 सोडून आहेत, म्हणजे ऑप्शन काय येणार, ऑप्शन नंबर 2. इझी प्रश्न आहे ते, सेम. ठीक आहे, काय करायचं आता बघा. LHF, LH मागचं 3 सोडून आणि F 1 सोडून, परत माग 3 सोडून 1 सोडून माग गेलंय. YUS, Y नंतर 3 सोडून ओके, आणि परत 1 सोडून S 3 1. BXV 3 सोडून 1 सोडून V, जमलं, म्हणजे हेच असणार आहे, तरी पण चेक करू. PLK, P म्हणजे 3 सोडून आणि K जवळचं घेतलं ना, 1 सोडून J घ्यायला पाहिजे होतं, J घेतलंच नाही यांनी K घेतले, त्यामुळे गटात काय बसणार नाही, PLK गटात बसणार नाही. सोहन आणि त्याच्या मुलाच्या सगळ्यात बेस्ट प्रश्न आहे, तुम्हाला ट्रिक बी काय उपयोगाला पडत नाही, कन्सेप्ट माहित पाहिजे. सोहन आणि त्याच्या मुलाच्या धावण्याचा वेग अनुक्रमे काय 15, सोहनचा किती आहे वेग 15 आणि त्याच्या मुलाचा वेग किती आहे 20 किलोमीटर आहे. ते P पासून Q स्थानापर्यंत धावू लागतात, ते P पासून Q पर्यंत धावू लागतात, बरोबर. म्हणजे डिस्टन्स फिक्स आहे. जर मुलगा 1 तास उशिरा निघून 1 तास आधी पण पोहोचतोय, 1 तास उशिरा पण निघतोय, 1 तास लवकर पण पोहोचतोय, म्हणजे 2 तास फास्ट पळतोय, वर्ग 2 तास फास्ट पळतोय, तर स्थान P आणि Q मधील अंतर. आता मला सांगा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम मध्ये, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम मध्ये. जर डिस्टन्स कॉन्स्टंट आहे PQ, तर काय असते, स्पीड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम, म्हणजे जो स्पीडचा रेशो आहे त्याच्या उलटा कोणाचा रेशो असणार आहे, टाइमचा रेशो असणार आहे. मला सांगा स्पीड, सोहनचं स्पीड किती आहे आणि त्याच्या मुलाचं किती आहे. सोहनचं किती आहे 15 आणि मुलाचं किती आहे 20, याच्या उलटा टाइमचा रेशो असणार 20 आणि 15, म्हणजेच काय 5 चौक 20 5 त्रिक 15. टाइमचा रेशो काय झाला 4 3. आता त्याचा मुलगा 2 तास पळतच नाही ना, सोहन 2 तास एक्स्ट्रा पळतोय, म्हणजे टाइम गॅप कितीचा आहे 2 तासांचा आहे. आपल्या भाषेत टाइम गॅप कितीचा आहे एकाचा, पण आपल्या एकाला ते किती म्हणतायत 2 तास. एकाला 2 तास म्हटले म्हणजे 4 ला किती म्हटले 4 दुनी 8 तास. विचारले काय, तर P आणि Q मधील अंतर. अंतर म्हणजे काय असतं, डिस्टन्स म्हणजे काय असतं, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. स्पीड किती आता 15 आणि टाइम किती आहे 8, सो 15 गुणिले 8, 15 8 किती रे 20 असे. तो हे घेऊन पण करू शकतो, 1 म्हणजे 2 तास, 3 म्हणजे 6 तास. तर मुलाच्या भाषेत काय येणार, डिस्टन्स काय येणार, स्पीड इंटू टाइम, 20 सख 20 असे. तुम्हाला एकच गोष्ट माहित पाहिजे होती, डिस्टन्स कॉन्स्टंट असेल, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम मध्ये, तर स्पीड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. एवढं इझी आहे ते, पण ह्याच्या मागे मी तास 1.5 तास कन्सेप्ट शिकवलेली असते वर्गात मध्ये.
ओके, म्हणजे 1.5 तास स्पीड टाइम डिस्टन्स तर मला 6-7 तास लागतात शिकवायला, कारण ह्या कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत ना. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाल्या की तुला लई इझी जातं. कसं ते खाली घेणार आणि वर घेणार, काय करणार, प्रत्येक वेगवेगळं आहे लॉजिक, असं नाही. एकच कन्सेप्ट शिकायची, कॉन्स्टंट काय त्यानुसार काय युनिव्हर्सली काय डायरेक्टली, बस. ओके, हे जर तुला इथं जे सोडवतोय ते 50% कळत असेल ना, 50%, तू डोळे झाकून बॅच लाव माझी, तुला 100% कळेल. इथं 50%, 40-50% कळू दे, कारण हे डायरेक्ट सोडवतोय ना. बॅच मध्ये आपण आधी शिकवतो आणि मग एक्झाम्पल घेतो. नेक्स्ट, इंग्रजी वर्णाक्रमांचा दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? खूप सोपं आहे बघा. काय म्हटलंय, क्यू नंतर टी आले, टी नंतर डब्ल्यू. बघ रे, क्यू नंतर क्यू नंतर टी 2 सोडून, टी नंतर डब्ल्यू 2 सोडून, डब्ल्यू नंतर झेड आलं 2 सोडून, झेड नंतर 2 सोडून सी आलं, मग सी नंतर 2 सोडून काय आलं पाहिजे आता, एफ. पहिलं लेटर काय पाहिजे, एफ. किती ऑप्शन आहेत, एकच ऑप्शन आहे, जिंदाबाद. पुढचं बघून कोणी अवॉर्ड देणार नाही, एकच ऑप्शन होता आपल्याकडे, काही विषयच नव्हता करायचा. ठीक आहे, चला. तर हा होता आपला शेवटचा प्रश्न. ज्यांना इथून पुढच्या सरळ सेवेसाठी किंवा TCS IBPS पॅटर्न साठी अभ्यास करायचा असेल आणि परीक्षा देणार असाल, तुम्ही ही माझी सरळ सेवा PYQ बॅच एज्युकल्चर या ॲपवर जाऊन जॉईन करू शकता. 999 रुपयाची फी आहे, पण आपण ह्याची व्हॅलिडिटी वर्षभर देतोय. याच्यामध्ये शिकवणारे 2 फोल्डर आहेत, मॅथचा एक आहे, रिझनिंगचा एक आहे. त्याच्यातून तुम्ही माझ्याकडून कन्सेप्ट शिकू शकता आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या एक्झामच्या PYQचा आपण समावेश केलेला असे वेगवेगळे गट्टे आपण छोटे छोटे कोर्सेस बनवलेले आहेत, त्याच्यातून तुम्ही हे घेऊ शकता. आज जसा हा पुणे विभागाचा कोशागारचा पेपर झाला आपला, तसा आता ह्याचे 2 पेपर आहेत अजून. प्रत्येक विभागाचे मे बी 3-3 पेपर आलेत माझ्याकडे. तुम्हाला पण तुमच्याकडचे पेपर पाठवायचे असतील तर बिंदास पाठवा. तर आपण प्रत्येक विभागाचा एक पेपर असा युट्यूबला घेऊ, इथून पुढे रोज एक लेक्चर अशा पद्धतीने, आणि त्याच्यानंतर बाकीचे आपण आपल्या ह्या बॅच मध्ये देतोय. हे सगळं तुम्हाला एकदा पे केल्यानंतर इथून पुढे पण जे काही होईल ते सुद्धा सगळं तुम्हाला मिळत राहते एका वर्षाच्या कालावधीमध्ये. जे मी टाकेल ते सगळे ऑटोमॅटिक त्याच्यात अपलोड होत राहतं. ठीक आहे, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही मला या नंबरवर हे करू शकता, आणि ही जी PDF आहे याची, ही तुम्हाला अभिषेक CSAT या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. आजच्या पुरता आपण इथंच थांबतोय. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट.